नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मूलभूत माहिती. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. CISF कॉन्स्टेबल भरती 2024. तुम्हाला जर सुरक्षा क्षेत्रात करिअर करायचं आहे, मग ही संधी समजा तुमच्यासाठीच आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF यांनी 2024साठी कॉन्स्टेबल पदासाठी भरती जाहीर केली आहे आणि ही एक सुवर्ण संधी आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला एकतर देशसेवाही करता येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक उज्ज्वल करिअरही घडवता येईल. या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूयात. याच्यामध्ये पदसंख्या किती असणार आहे, याची वयोमर्यादा किती असणार आहे, यासाठी शैक्षणिक पात्रता किती असणार आहे, याचबरोबर याच्यामध्ये परीक्षा पद्धत ही देखील कशी असणार आहे, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परीक्षेची तयारी कशी करावी या बाबतीत आपण सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुमच्यापैकी ज्यांना या संधीबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे त्यांनी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. तुमच्या प्रश्नांसाठी कमेंट सेक्शन खुलं आहे, आम्ही त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग तुमच्या करिअरच्या या महत्त्वाच्या वळणावरती आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, जसं की तुम्ही पाहताय, पद क्रमांक, पदाचे नाव आणि पदसंख्या. याच्यामध्ये पदाचे नाव जे आहे ते कॉन्स्टेबल, फायरमन कॉन्स्टेबल नावाचं पद आहे याच्यामध्ये आणि फक्त पुरुषच यासाठी अर्ज करू शकतात. पदसंख्या जर तुम्ही पाहिली तर 1130 एवढी मोठी पदसंख्या याच्यामध्ये भरायची आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर 11वी सायन्स तुम्ही पास असले पाहिजे. शारीरिक पात्रता म्हणजे फिजिकल फिटनेस तुमचा जो आहे, तुमची उंची 170 सेंटीमीटर आणि छाती 80 ते 85 सेंटीमीटर असली पाहिजे. वयाची अट याच्यासाठी आहे की 18 ते 23 वर्ष तुमचं वय पूर्ण असलं पाहिजे. तुम्ही SC ST कास्टमधून बिलॉंग करत असाल तर 5 वर्ष रिलॅक्सेशन तुम्हाला मिळेल आणि OBCमधून बिलॉंग करत असाल तर 3 वर्षाची याच्यामध्ये तुम्हाला सूट भेटू शकते. याच्यानंतर नोकरीचं तुमचं जे ठिकाण आहे ते संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला कुठल्याही राज्यामध्ये नोकरी करण्याची संधी यामध्ये मिळू शकते. आणि जी ॲप्लिकेशन फीज आहे ती जनरल OBCसाठी फक्त 100 रुपये आहे आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी या ॲप्लिकेशनमध्ये करायची नाही किंवा या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी भरायची नाही आहे. फक्त ही ST आणि SC कास्टसाठी हे एक्झम्पशन आहे. मित्रांनो, परीक्षा पद्धतीबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये टोटल 3 स्टेजमध्ये तुमची एक्झाम होईल. पहिली जी होईल तुमची ती फिजिकल टेस्ट होईल. तुमचे फिजिकल सगळे स्टँडर्ड याच्यामध्ये चेक केले जातील. ते जर करेक्ट असतील तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल आणि तुमचे डॉक्युमेंट जर सगळे व्यवस्थित असतील तर तुम्हाला रिटर्न टेस्टसाठी देखील आमंत्रित केलं जाईल. तर रिटर्न जी टेस्ट आहे तिचा पॅटर्न कसा आहे बघा. टोटल पार्ट ABCD या 4 पार्टमध्ये तुमचे जे सब्जेक्ट्स आहेत ते डिवाईड केलेले आहेत. जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग 25 मार्क्स आणि 25च क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये 25 मार्क्सला येणार आहे. त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि अवेअरनेस, करंट अफेअर्स जे आहेत आत्ताचे ते 25 क्वेश्चन 25 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर पार्ट C ज्याच्यामध्ये आहे एलिमेंटरी मॅथमॅटिक्स 25 क्वेश्चन 25 मार्क्सला आणि पार्ट D जो आहे इंग्लिश / हिंदी या सब्जेक्ट्सचं नॉलेज असणं तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. असे टोटल 100 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला 120 मिनिटामध्ये सॉल्व करायचे आहे. आणि ही जी CBT होणार आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही निश्चिंत राहा, व्यवस्थित अभ्यास करा आणि या एक्झामसाठी प्रिपरेशन चालू करा. त्याचबरोबर ह्या जी पोस्ट आहे याचं जे पे स्केल आहे हे 3rd पे स्केलनुसार तुम्हाला याचं पेमेंट मिळणार आहे. आणि या पे स्केलची रेंज आहे 21,700 ते 69,100 रुपये. अतिशय भरघोस असं पेमेंट तुम्हाला याच्यामध्ये सिलेक्ट झाल्यानंतर भेटणार आहे. मित्रांनो, या एक्झामची जी लास्ट डेट आहे ती 30 सप्टेंबर 2024पर्यंत तुम्हाला या एक्झामसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. सुवर्ण संधी आहे असं समजा आणि अभ्यासाला लागा, तयारीला लागा. मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा, कारण की या माहितीचा उपयोग त्यांनासुद्धा झाला पाहिजे. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.